समर्थ जय जय स्वामी समर्थ। मी प्रियंका प्रणव कुलधरन। हा माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि मी आजपासून माझी यूट्यूब जर्नी चालू करत आहे। असे खूप दिवसापासून वाटत होते की आपणही काहीतरी ॲक्टिव्ह राहण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल सुरू करावा। तर माझ्या चॅनलचं नाव आहे प्रियंका प्रणव। आजपासून मी माझे यूट्यूबचे व्लॉग चालू करणार आहे। मी पुण्यामध्ये वाघोली येथे राहिला आहे आणि प्रॉपर मी संगमनेरचे आहे। माझं माहेरी संगमनेरचे आहे आणि तिथूनच 7 किलोमीटर संगमनेर तालुक्यातील माळेगाव हवेली येथे माझे सासर आहे। तर मी इथे माझ्या मिस्टर जॉबला असल्या कारणाने आम्ही इथे स्थायिक झालेलो आहे। मी, माझे मिस्टर, माझा मुलगा तसेच माझे जाव आणि दीर असे आम्ही इथे राहतो। नवीन गुड न्यूज म्हणजे माझ्या जावेलाही आता 15 दिवसापूर्वी एक मुलगा झालेला आहे क्यूटचा। तर आम्ही आता 6 जण इथे असणार आहे। माझे सासू सासरे असतात तेही इथे येतात, कधी कधी ते गावीही असतात। तर दोन्हीकडे त्यांना बघायचं असतं तर ते कधी इथे कधी तिथे असं करतात आणि आम्हीही गावी जात असतो। सध्या मी एक हाऊसवाईफ आहे आणि असंच हाऊसवाईफपासून काहीतरी ॲक्टिव्ह राहण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल सुरू करावा असं वाटतं। हा माझा फर्स्ट व्लॉग आहे तर नक्कीच परफेक्ट येईल असे नाही होणार, पण तरी मी ट्राय करत जसे जसे मला जमेल त्यानुसार मी करेल। जेवढ्या या यूट्यूब चॅनलद्वारे जी माहिती मला आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। तसेच ब्लॉग मी याआधी कधी केलेली नाही, तसेच माझ्या रिलेटिव्समध्ये कोणी यूट्यूब ब्लॉगर नाही आहे तर मला असं कोणाकडून माहिती मिळणंही शक्य नव्हते। परंतु माझी जे आहे गुरुकिल्ली माझी ते म्हणजे माझे मिस्टर, त्यांनी मला सपोर्ट केला की तुझी इच्छा असेल तर तू यूट्यूब चॅनल सुरू कर आणि बघूया कसा रिस्पॉन्स भेटतोय। आणि जर यातून मी स्वतःसाठी काही करू शकते आणि स्वतःला ॲक्टिव्ह ठेवू शकते तर खरंच ही माझ्यासाठी चांगली संधी आहे। आज आहे वसुबारस आणि या वसुबारसपासून माझे डेली व्लॉग मी टाकण्याचा प्रयत्न करेल। तसेच मी यूट्यूब चॅनल चालू करत आहे तर कोणी असेही म्हणणारे आहे की अरे हिचं काय आता ही असंच काहीतरी टाइमपास वगैरे करते, किंवा असेही बोलणारे आहेत की चला चांगलं आहे काहीतरी ॲक्टिव्ह राहण्यासाठी ही काहीतरी करत आहे। तर असेही लोक आहेत। तर अशा दोन्ही विचारांच्या लोकांना मी विनंती करते की माझा जो चॅनल आहे प्रियंका प्रणव या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा। जे चुका होतील तर प्लीज त्यासाठी माफ करा। एक हाऊसवाईफ असल्या कारणाने मी माझ्या घरातील जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती करून मी व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करते। तर व्लॉग बनवणे हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे। मी कधी आधी नाही केलेला व्लॉग वगैरे बनवणं। तर ठीक आहे, आता प्रयत्न करूया, जे जसे जमेल तसे करूया आणि बघूया कसा रिस्पॉन्स भेटतोय ते। तसेच व्लॉग बनवणे म्हणजे मी कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी सून आहे, कोणाची तरी आई आहे, तरी असं आणि कोणाची तरी बायको आहे। तर या सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच मला ही यूट्यूब जर्नी चालू ठेवायची आहे। तर नक्कीच मी माझी घरातली जबाबदारी तसेच माझी ही जी व्लॉग वगैरे आहेत तर तेही दोन्ही जबाबदाऱ्या माझ्या पूर्णपणे पार पाडेल अशी मी नक्कीच प्रयत्न करेल। आणि मी जे रोज माझ्या चॅनलवर जे व्लॉग टाकते तर ते प्लीज तुम्ही बघत जा। आवडले नाही आवडले कमेंट करून सांगा, किंवा मी माझ्या व्लॉगमध्ये काही इम्प्रूव्हमेंट करू शकते यासाठी मला कमेंट करा। मंडळी, सगळ्यांना माहीत आहे की दिवाळी पिरियड चालू झालेला आहे, घरातील सर्व साफसफाई झाली आहे, तसेच चविष्ट अशा फराळांची सुरुवात झाली आहे करायला। आज आहे वसुबारस, वसुबारसची पूजा केली जाते। आज वसुबारस म्हणजे गाय आणि वासराची पूजा केली जाते। तर गावाकडे ज्यांच्याकडे गाय वगैरे असतात तर ते डिरेक्टली त्यांची पूजा करतात, त्यांना नैवेद्य देतात, आरती ओवाळतात। तर आपल्या देवघरामध्ये जी आपली गाय असते आणि गायासोबत वासराची जी प्रतिमा किंवा मूर्ती असते तर आपण त्यांची पूजा करू शकतो। तर मी आज ती पूजा केली आहे।
तर घराला रोषणाई दिवे वगैरे लावले जातात. तर आम्ही दिवाळीला सुरुवात केली आहे, तुम्ही केली असेल. आणि दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तसेच उद्या आहे धनत्रयोदशी. धनत्रयोदशीसाठी जे मला सांगायचं आहे, जे मला माहिती आहे ते मी तुम्हाला देऊ इच्छिते. कारण मी जो व्लॉग उद्या शूट करेल पूजेचा तो परवा येईल. तर मला सांगायचं असं आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी एक मान्यता आहे की या दिवशी जे कोणी म्हणजे सोने चांदी खरेदी करतात ते तर चांगलेच आहे, परंतु आता भाव इतके वाढले सोन्याचे की प्रत्येकाला ते खरेदी करणे शक्य नाही. तसेच धन म्हणजे गावाकडे धन म्हणजे फक्त सोने चांदी नाही मानले जाते, तर धन म्हणजे धन धान्य यालाही आपण धनसंपत्ती मानली जातो. तर या धनत्रयोदशीच्या दिवशी आपण बाजारातून थोडेसे धने विकत घ्यावे, तसेच एक झाडू विकत घ्यावा आणि त्याची पूजा करावी. असे मानले जाते की या दिवशी धने जे असतात कोथिंबिरीचे ते धने विकत घेतल्याने घरामध्ये धनधान्याची भरभराट होते, संपत्तीही येते. आणि त्या धनधान्याची आपण घरी आणून झाडूची धनाची पूजा करायची असते. तर मीही उद्या संध्याकाळी ती पूजा करणारच आहे, तुम्हीही करा. आणि अशाच दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तर माझा चॅनल प्रियंका प्रणवला तुम्ही सबस्क्राईब करा. रोज मी व्हिडिओ जे टाकले आहेत त्यांना वॉच करा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. काही चुकत असेल तर नक्कीच मला सांगा. तर चला मंडळींनो, दिवाळीच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.